घटना. नंबर दुसरी घटना आहे सुनेत्रा पवारांच्या पक्षाध्यक्ष म्हणून फेरनिवडीवर आक्षेप आहे तसं कायदेशीर पत्र बघा, पाठवण्यात आलेलं आहे. मी इतकंच सांगेन, माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि त्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहे. बाकी मग शिंदे गट, अजित पवार गट हे अजित पवारांचे, आपलं अमित शहांचे पक्ष आहेत. आता त्यांच्या पक्षामधल्या काय कुरबुरी आहेत, कोण कोणाला आव्हान देत आहे, त्याच्यावर शिवसेनेच्या नेत्यांना का बोलावं. नक्कीच शरद पवार साहेबांचा पक्ष हा महाविकास आघाडीतला पक्ष आहे. शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीचे आमचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षातल्या घडामोडींवर आमचं लक्ष असणं हे साहजिकच आहे. काही दिवसापूर्वी माझं सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी इतकंच सांगितलं की जे काही प्रसिद्ध होत आहे, जे काही येतं, या सगळ्या अफवा आहेत. या सर्व अफवा आहेत. अर्थात सगळेच पक्ष यावेळेला अडचणीतून प्रवास करत आहेत. शिवसेनेपुढे अडचणी आहेत, शरद पवार साहेबांपुढे अडचणी आहेत, सुनेत्रा पवार जो गट सांभाळत आहेत त्यांच्यासमोर अडचणी आहेत. इतकंच कशाला, मिंदे गटामध्ये अडचणी आहेत, भाजपात अडचणी आहेत. आणि जो तो आपापल्या, कोणाकडे प्रचंड बहुमत असलं म्हणजे त्या पक्षात अडचणी नाहीत असं म्हणता येणार नाही. आहेत ना, दिल्लीमध्ये अडचणी सुरू आहेत. आम्ही आमच्या पक्षापुरतं बोलू. उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आमचा मार्ग कसा व्यवस्थित होईल आणि आम्ही पुढे जाऊ याच्यावरती आम्ही काम करू. आणि माननीय शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत, एवढंच मी सांगतो. अडचणी या निर्माण केल्या जात आहेत बाह्य शक्तींकडून. जसं पूर्वी भारतामध्ये काही घडलं की परकीय हात आहे असं म्हटलं जायचं, तसं या प्रत्येक अडचणीमागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे. ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची. त्यांना कोणीही या देशातल्या प्रादेशिक पक्षामध्ये स्थैर्य यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षाची भूमिका नीट बजावावी असं त्यांना वाटत नाही. नाही, याच विषयातला आणखी एक प्रश्न असा आहे की मध्यंतरीच्या काळात जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली होती किंवा भेट झाली होती. त्यानंतर असं कळतं आहे की आता जयंत पाटील यांच्याकडे त्यांच्या पक्षातल्या आमदारांनी काही त्यांची कैफियत असेल, उदाहरणार्थ निधी असेल, सत्ता असेल, या संदर्भातली आपली मतं मांडली आहेत आणि जयंत पाटील हे शरद पवारांकडे आमदारांची भूमिका मांडली. जयंतराव पाटील हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या भूमिकेत काम करणारे नेते आहेत. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचाही पगडा आहे. ते ज्या भागातून येतात तो एक क्रांतिकारकांचा आणि स्वातंत्र्य चळवळीतला मोठा भाग आहे आणि जयंतराव त्याच गोष्टीत तयार झालेले आहे. जातीय आणि धार्मिक धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंतराव जातील असं त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही. आणि जयंतराव पाटलांकडे जी क्षमता आहे कामाची, ते आता जे कोणी आहेत विधिमंडळात त्यांच्यापेक्षा खूप उच्च क्षमता आहे. त्याच्यामुळे हे कुठल्या एखाद्या गटात वगैरे सामील होऊन ते काय वेगळा विचार करतील. आणि आता आर पाटलांचे चिरंजीव आहेत, स्वतः रोहित पवार आहेत, त्यानंतर असे अनेक आमदार, 10 जरी संख्या 10 असेल तरी त्यांच्यातले बहुसंख्य आमदार हे याच विचाराचे आहेत, शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचाराचे. आणखी एक विषय असा होता की लाडक्या बहिणी जवळपास 92 लाख महिलांची नावं वगळली गेली. जवळपास आकडा 14,000 कोटीचा सांगितला जातोय, 3,500 कोटींचा सांगितला जातोय. म्हणजे कोट्यवधी रुपये ज्या पद्धतीने वाटले, 14,000 कोटी रुपये या स्कीममध्ये लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आल्याचे आकडे प्रसिद्ध झाले. त्याच्यामध्ये जे 92 लाख बोगस लाभार्थी आहेत, बेकायदेशीरपणे त्यांना कोणतीही KYC न करता, त्यांची छाननी न करता, त्याच्यामध्ये 29,000 पुरुष आहेत, 4,500 सरकारी कर्मचारी आहेत, सरकारी पगारे घेतात आणि या स्कीमचा फायदाही घेतला. असे साधारण 3,515 कोटी रुपये
अशा पद्धतीनं उधळले गेले फडणवीस आणि मिंदे यांनी. मतं विकत घेण्यासाठी सरकारी पैशाचा हा अपहार झाला. हा गुन्हा म्हणजे राम मंदिरातली दानपेटी लुटणं आणि सरकारची जनतेच्या करातली तिजोरी लुटणं हा गुन्हा एकच आहे. अशा वेळेला 3,515 कोटीची वसुली कशी करणार हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही एखाद्या बँकेत फ्रॉड झाला तर त्या कर्मचाऱ्याला 5,000 रुपयासाठी अटक करता. एक फ्रॉड झाला म्हणून. विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी हे का पळून गेले? त्यांनी बँकेच्या पैशाचा अपहार केला असं त्यांच्यावर ठपका आहे. म्हणून त्यांच्यावर रेड कॉर्नर नोटीस, ED CBIच्या नोटिसेस आहेत, त्यांची संपत्ती जप्त केली. 3,515 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून बेकायदेशीरपणे मतं विकत घेण्यासाठी वापरले. हा तर या शतकातला सगळ्यात मोठा अपहार आहे.